ही तस्करी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेलगत ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आपल्याला सांगतो माननीय मंत्री महोदय, या सीमेवरच्या ठिकाणी पोस्टिंगसाठी सुद्धा नेहमी राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जातात आणि त्याचा फायदा घेऊन ही एक टोळी जी आहे, त्या संपूर्ण अनेक टोळ्या आहेत, त्याला हे अधिकारी हे करत असतात, मदत करत असतात आणि त्यातून ही तस्करी पुढे वाढीस लागते. अध्यक्ष महोदय, आपल्याला मंत्री महोदयांना माहिती आहे की तो अगदी सुपीक असं जंगल आहे, तिथला सागवानाची डिमांड फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, चंद्रपूर असो की गडचिरोली जिल्हा असो. मी आपल्याला एक घटनेचं लक्षात घेऊन 4 दिवसापूर्वी अधिवेशन सुरू आहे, माझ्या मतदारसंघामध्ये हिरापूर नावाचं गाव आहे, 2 ट्रॅक्टर लाकूड सागवान, 2 ट्रॅक्टर फुल भरलेला खालच्या अधिकाऱ्यांनी राऊंड ऑफिसरनी पकडला. त्याला आई बहिणीच्या शिव्या दिल्या एका नेत्याने, एक नेत्याने आई बहिणीच्या शिव्या दिल्या. मी सांगतो तुम्हाला, आणि तो ट्रॅक्टर सोडायला लावला. मी त्या अधिकाऱ्याला आरेफोला दम दिलं की तू हे कारवाई करणार नाही तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करेल. ट्रॅक्टर लावली पण 4 आरोपींना सोडून दिला. ट्रॅक्टर लावल्यात आणि आरोपींना सोडून दिला. म्हणजे सावली तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर नावाचं गाव आहे, तिथली ही घटना आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना लक्षात आणून देतो, आपण यासाठी चौकशी करा. विषय असा आहे की या टोळ्या संघटित टोळ्या आहेत, तिथे पूर्वी नक्षल भाग होता, त्यामुळे आपण वेपन्स देत नव्हतो त्या यांना. ही टोळी पूर्ण शस्त्रांनीशी हा संपूर्ण धंदा करते आणि त्याला सपोर्ट आता अलीकडे सपोर्ट व्हायला लागला. माझी आपल्याला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की तेथील अधिकाऱ्यांना CCTV तर कॅमेरे लावाच, पण त्यांना त्यांच्या सुरक्षितेसाठी वेपन्सची सुद्धा आवश्यकता आहे, ते सुद्धा आपण देणार का? आणि यावर वाच ठेवण्यासाठी या संघटित याच्यासाठी माननीय सदस्य सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मोबाईलचे जर आपण CDR तपासले तर आपल्याला या चोरीचा उलगडा होईल, म्हणून आपण ते करणार का, असा प्रश्न. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार हे एकेकाळी FDCMचे चेअरमॅन होते आणि नंतर राज्यमंत्री होते, माझ्याबरोबरच होते. एकूण त्यांनी सांगितल्या पद्धतीनं जर का त्या ठिकाणी अशा प्रकारचं सिंडिकेट असेल, गुंडांच्या जर फौजा असतील, तर ह्या सर्वच प्रकरणामध्ये तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की कोणाच्या नाही टेम्पो सोडला, ती घटनेचा दिवस तुम्ही मी आता रेकॉर्ड आलेला आहे, त्याचा तपास करू. ज्या अधिकाऱ्याने सोडला असेल त्याने का सोडला, निश्चितपणे त्याला सुद्धा पनिश करू. आपण म्हटल्याप्रमाणे CCTV कॅमेरे आणि त्यांना शस्त्र निश्चितपणे त्या कालखंडात 95ला मी वनमंत्री असतानाच फॉरेस्ट अधिकाऱ्यांना शस्त्र देण्याचा आपण निर्णय घेतला होता आणि तो आता अजून चालू आहे. तर त्या परिसरात जर अशा प्रकारच्या गुंडांच्या टोळ्या जर का वन विभागामध्ये चोऱ्या करत असतील, त्याचा पूर्ण बंदोबस्त केला जाईल. आपण म्हटल्याप्रमाणे संबंधित लोकांचे मोबाईल तपासले, CDR तपासले जातील आणि त्यांचे कोणाकोणाशी संबंधित याच्याविषयी चौकशी केली जाईल आणि हे रॅकेट उद्ध्वस्त केलं जाईल.